हरभरा पेरणी करत आहोत. हरभऱ्याला बीज प्रक्रियेसाठी 2 औषधे आणली. कार्बोक्सिन 17.5 आणि थायरम 17.5 FF हे घटक असलेले बुरशीनाशक आणि थायमिथॉक्झान 30% FS हे घटक असलेले कीटकनाशक. बुरशीनाशकाचा वापर आवश्यक हवा. त्यासोबतच कटवर्म या किडीसाठी व जमिनीत इतर उपद्रवी जे कीड असते त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण हरभऱ्याला थायमिथॉक्झान हे घटक असलेल्या औषधाची बीज प्रक्रिया करावी. प्रत्येक किलो बियाण्याला 3 ते 4 मिली या दोन्ही औषधाचा वापर आपण इथे करू शकतो. या प्रकारे बॉटल घेऊन 20 किलो बियाणं जर घेतलं तर दोन्ही औषधं 80-80 मिली वापर करायचा. जाऊन टाका थोडीशी. एकदम डबल टाक म्हणा पद्धत सुरू चालते. आज हरभरा पेरणीला सुरुवात केली आहे. 1.5 फुटावर लहान ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत आहोत. PKV2 हे वाण घेतलं आहे एकरी 40 किलो प्रमाणे. त्यासोबत DAP या खताचा वापर करत आहोत एकरी 1 पोतं. 2.5 एकरचं हे रान आहे. 1 क्विंटल हरभरा आहे आणि 3 पोते खत घेतलं आहे. DAP खत वापरण्याचं कारण आणि फायदा असा की यामध्ये स्फुरचे प्रमाण जास्त असल्यामुळे हरभऱ्याला याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. हरभऱ्याची फुटी अवस्था खूप चांगली होती. 1.25 फुटावर हरभरा आधी पेरायचो आम्ही, पण ते खूप दाटते, त्याला आपल्याला अपेक्षित असा माल पण लागत नाही. 1.5 फुटावर पेरणी घेत आहोत मागच्या वर्षीपासून. त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत.